जो कोड आहे पाहिजे होती। मतमोजणीला 4 तास लागू द्या, 8 तास लागू द्या, नाही तर 12 तास लागू द्या। तुम्हाला कर नाही ना तर डर कशाला पाहिजे। परंतु कसबा विश्रामबाग मधल्या अधिकारी पूर्ण मॅनेज होता। ईव्हीएम मशीन आहे, ईव्हीएम मशीन मध्ये पहिल्यांदा मशीन दाखवतात, ती दाखवल्यानंतर ती सील करून स्टोर रूम मध्ये ठेवतात। त्याचे कॅमेरे फुटेज वगैरे आम्हाला द्यायला पाहिजे होते, ते नाही दिले। ठीक आहे, ती मशीन मतदान केंद्रावर आली। मतदान केंद्राच्या वेळी किती मशीन बंद पडल्या हे तुम्ही बघितलं, ते बंद पडलं। चला आपण मशीन आहे टेक्निकली बंद पडल्या म्हणून समजून घेऊ, पण त्या टेक्निकल मध्ये सुद्धा तुम्ही पारदर्शकतापणा ठेवणं गरजेचं होतं, तीच ठेवली नाही। कुठं? कसबा क्षेत्रीय कार्यालयामध्ये पहिलं सील असतं, त्याच्या आतमध्ये मेमरी कार्ड एक असतं, त्या मेमरी कार्डला पण सील असतं। मग मला सांगा, आमच्या मशीनच बदलल्या गेल्या, बरोबर? येणारी मशीनचं सील ओपन होतं, मग ते मेमरी कार्ड जी काही मतदानावर ठेवलेल्या मशीन्स आहेत त्या सगळ्या मतदानाच्या मशीन्सचे वोटिंग झाले, ते त्यांनी तिकडं नेलं। आम्हाला लीगली प्रत देऊन सुद्धा, बघा, आम्हाला लीगली प्रत देऊन सुद्धा जर तुम्ही मशीन्स बदलत असाल तर ज्या राखीव मशीन्स आहेत त्या राखीव मशीन्स मध्ये मेमरी कार्ड ठेवून तुम्ही हे मतदान बदलून प्रभाग 25 आणि प्रभाग 27 जे बीजेपीचं पॅनल लागलेले तसा निकाल लावण्यात आलेला आहे। कारण का, मशीन मधला जो डेटा त्या मेमरी मध्ये असतो, ती जी काही त्या मशीन मधली मेमरी आहे त्या मेमरीचा नंबर तुम्ही आम्हाला दिलेला नाहीये। त्या मेमरीची जी चिप काढून तुम्ही त्याला लावणार। ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्ही टेक्निकली आता तुम्ही सांगताय मला, मात्र जो तुमचा आता पराभव जो झालेला आहे तो पराभव दोन्ही प्रभागात झाला, तुमचा पराभव तुम्हाला मान्य आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या दोन्ही प्रभागातल्या मतदारांसाठी काय तुमच्या प्रती ज्या भावना आहेत? प्रभाग 25 मधला पराभव मला मान्य नाही, कारण का लोकांनी आम्हाला हरवलेलं नाही। बीजेपी ईव्हीएम मध्ये घोटाळा करून, निवडणूक अधिकारी हाताशी धरून, पोलीस यंत्रणाची हाताशी धरून त्यांनी पराभव आमचा केलेला आहे। आलं लक्षात? त्यामुळे तो पराभव मला मान्य नाही। राहिला प्रभाग 25, तर इथं लक्षात घ्या, नारायणपेठ, शनिवारपेठ, शुक्रवारपेठ, सदाशिवपेठ हा सगळा भाग आहे। याच्यामध्ये 30,000 जर ब्राह्मण समाज आहे तर 70% बहुजन समाज आहे। आमचा ब्राह्मण समाज हा अत्यंत शिकलेला आणि सुज्ञ काम करणाऱ्या लोकांना तो मतदान देतो। आता त्यांनी मतदान केलं, लक्षात घ्या, त्यांनी सगळ्यांनी मतदान भाजपला नाही केलेलं। हे मतदान डायरेक्ट 400 400 300 300 लोकांनी दिलेलं मतदान जर मशीन बदलून ते देत असतील तर मतदारांना पडलेलं नाहीये। सगळ्यांनी चालवलंय का नाही चालवलंय बघायला तुम्ही ही एक गोष्ट लक्षात घ्या। आम्ही मतदारांना का बोलू? मतदारांना तेवढाच वेळ आहे का की बाबा प्रत्येकाला विचारा तू कुणाला दिलं, तू कुणाला दिलं, तू कुणाला दिलं करायला? त्यांना त्यांचं घर दार गृहस्थी समून काम करणारी जी व्यक्ती आहे त्याला ते मतदान देतात। त्याच्यामुळे माझ्या मतदार बंधूंचा हा कौल नाहीच आहे, हा त्या अधिकाऱ्यांनी बीजेपीनी दिलेला कौल आहे, तो मला मान्य नाहीये। त्या लोकांसाठी मी कालही काम करत होते, मी आजही काम करते आणि मी पुढेही याच सक्षमतेने खंबीरपणे काम करणार। मतदार बंधू भगिनींचा याच्यामध्ये कोणताही दोष नाही। त्यांनी भाजपचे नगरसेवक निवडून दिलेले नाही, तर भाजपचे नगरसेवक उरावर डोक्यावर बसवलेले आहेत त्या सत्ताधाऱ्यांनी। याची सगळी म्हणून तर सोशल मीडियावर ओरडतायत ना। सोशल मीडिया निवडणूक माध्यम नाहीये, पण एक माझं म्हणणं लोकांपर्यंत, म्हणजे मी आज पुण्यात बसलीये, जगभर हे लोक ऐकतात, टेक्निकली तरी ऐकतील का नाही ऐकतील? शिकलेले सवरलेले करतील का नाही करतील? तुम्ही माध्यमात, तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। जर मी काही चुकीचं वाईट केले तर ते सगळ्या जगाला कळणार आहे, आणि जर मी लढलीये, मी जर हे टेक्निकली कायदेशीर मुद्दे सांगते तर हे लोकांना कळणार आहे। त्याच्यामुळे प्रभाग 25 मधला पराभव हा लोकांनी नाही, हा ईव्हीएमनी आणि भाजपनी आणि तो निवडणूक अधिकारी काळे जो भ्रष्ट आहे ना त्यांनी केलेला आहे। तो पराभव मला मान्य नाही। आता आपण प्रभाग 26 वर येऊ। प्रभाग 26 वर हे बघा,